नमस्कार, मी दीपाली. आपणा सर्वांचे आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी 2026 तारीख, वेळ, वारीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. तर याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवरती आषाढी एकादशीचा एक व्हिडिओ अपलोड केला, तर त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. तर याच्या अगोदर मी भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, परंतु आज आषाढी एकादशीच्या व्हिडिओला अतिशय चांगल्या पद्धतीने मला प्रतिसाद मिळाला. असाच प्रतिसाद इथून पुढेही जे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्याला तुमचा असू द्या, हीच मनापासून इच्छा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढी एकादशी 2026 शनिवार दिनांक 26 जुलै रोजी आली आहे. जर तुम्ही विचारत असाल की आषाढी एकादशी कधी आहे, तर ही भारतातील मुख्य व्रताची तारीख आहे. आषाढी एकादशी तिथी 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:12 सुरू होते ते 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11:34 संपते. पारणा म्हणजेच उपवास सोडणे रविवार 26 जुलै 2026 रोजी तुमच्या शहराच्या वेळेनुसार सूर्योदयानंतर केले जाईल. म्हणजे प्रत्येकाच्या शहरानुसार गावानुसार वेगवेगळा टाइम असतो. तर जुलै 2026 मधील ही एकादशी देवशयनी एकादशी, शयनी एकादशी, हरिशयनी एकादशी आणि आषाढी एकादशी या नावाने ओळखली जाते. म्हणजे प्रत्येकाकडे उपवास सोडण्याची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जुलैला सोडायचा आहे. तर आषाढी एकादशी म्हणजे काय, हा प्रश्न भरपूर जणांच्या मनामध्ये येत असेल. काहींना याच्याबद्दल माहिती असणार आहे, काहींना नसणार आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून. आषाढी एकादशी ही हिंदू महिना आषाढातील शुक्ल पक्षाची एकादशी आहे. ही एकादशी श्री विष्णूला समर्पित असून महाराष्ट्रात भगवान विठ्ठल प्रांती, ज्यांना विठोबा किंवा पांडुरंग असेही म्हणतात, अत्यंत प्रेमाने साजरी केली जाते. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते. हे 4 पवित्र महिने असून या काळात अनेक भक्त साधे अन्न खातात, अतिरिक्त प्रार्थना करतात, पवित्र ग्रंथाचे वाचन करतात आणि अनावश्यक सुखसोयी कमी करतात. अनेक घरामध्ये दिवसाची सुरुवात स्नान, संकल्प, विष्णुपूजा, तुळशीचे अर्पण आणि नाम जपाने होते. वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी हा एक दिवस आहे जेव्हा पंढरपूरची लांबची वाटचाल त्यांच्या सर्वात भावनिक बिंदूवर पोचते. ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राने दिवस वैयक्तिक, शुद्ध आणि भक्तिमय वाटतो. वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये हे मंत्र असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावे, पूजेची जागा स्वच्छ करा आणि एका स्वच्छ कपड्यावर श्री विष्णू, श्री कृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा. दिवा आणि उदबत्ती लावा. त्यानंतर फुले, तुळशीची पाने, चंदन, फळे आणि साधा नैवेद्य अर्पण करा. विष्णू पूजेमध्ये तुळस अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ती उपलब्ध असल्यास पूजेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. श्री गणेशाचे दर्शन घेऊन पूजेची सुरुवात करा. त्यानंतर भक्तिभावाने श्री विष्णू,
किंवा विठ्ठलाची पूजा करा. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल रुक्मिणी नम याचा 108 वेळा जप करू शकता. अनेक भक्त विष्णू सहस्त्रनामाचा पठण करतात. भगवत गीतेतील एखादा अध्याय वाचतात किंवा श्री विठ्ठल आणि त्यांच्या भक्तांच्या कथा ऐकतात. जर तुम्ही महाराष्ट्रीयन परंपरेचे पालन केले तर तुम्ही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ यांचे अभंग गाऊ शकता. पुंडलिकाची भक्ती आणि आषाढी एकादशीची वारी, जिथे लाखो वारकरी पोटावर विठ्ठलाचे नाव घेऊन पंढरपूरला निघतात, त्या वारीची आठवणही तुम्हाला येते. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा आणि नाम जपासाठी शांतपणे बसा. शांती, उत्तम आरोग्य, कौटुंबिक कल्याण आणि स्थिर मनासाठी प्रार्थना करा. श्री विठ्ठल किंवा श्री विष्णू यांची आरती करून आणि कुटुंबियांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करा. आषाढी एकादशी प्रसिद्ध आहे कारण ती व्रत, भक्ती, सामुदायिक प्रार्थना आणि पंढरपूरची परंपरा एकत्र आणते. लोक आषाढी एकादशी 2026 बद्दल विचारतात कारण हा दिवस श्री विष्णू आणि श्री विठ्ठल यांच्याशी खूप घट्ट जोडलेला आहे. महाराष्ट्रात हा दिवस आषाढी एकादशी वारी म्हणून ओळखला जातो. वारी या शब्दाचा अर्थ वारकरींनी पंढरपूरला केलेली वार्षिक यात्रा असा आहे. भक्त महान संतांशी संबंधित पालख्या घेऊन अनेक दिवस पायी प्रवास करतात. संत ज्ञानेश्वर यांची पालखी आळंदीहून तर संत तुकाराम यांची पालखी देहूहून निघते. अनेक भक्त अनवाणी चालतात, अभंग गातात, तुळशीच्या माळा वाहतात आणि आपले मन विठ्ठलावर स्थिर ठेवतात. म्हणूनच आषाढी एकादशी वारी 2026 हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर ती एक जिवंत परंपरा आहे. संगीत, चालणे आणि सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून ती साधे जीवन, सेवा, शिस्त आणि ईश्वर प्रेम शिकवते. तर आज मी आषाढी एकादशी बद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या या व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला आवडली का? आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ जो येईल तो पुंडलिक आणि विठू माऊली यांची कथा याबद्दल असणार आहे. तुम्हाला आवडेल का ही कथा ऐकायला? कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. बाय बाय.